दिला सर जॉईन झालेत आणि मनापासून त्यांचं देखील किंग ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीनं या अध्यक्ष चषकामध्ये खूप खूप स्वागत आणि आभार. नक्कीच आपण पाहतोय रोहन पाटील आणि संदेश वकरचे शुभ हस्ते हे पारितोषिक दिले जात आहेत. दिनेश भोईर यांचे शुभ हस्ते देखील पारितोषिकाचं वितरण. खूप खूप धन्यवाद. ओ टू डॉक्टर गवळी सर. खूप खूप धन्यवाद काळीरामजी केने. आपण वळूया आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील चौथ्या मॅचकडे. गंगामाता गुंदवली विरुद्ध जे हनुमान सरवली. जे हनुमान सरवली संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि गंगामाता गोंदवली संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेले आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर. लगेचच मॅच सुरू झाल्यानंतर आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड टायमर लावतील. आणि आतापासून या मॅचमध्ये सुरुवातीला सांगितलेलं आहे की 30 सर्कलसाठी कुठल्याही प्रकारचं वॉर्निंग दिली जाणार नाही आहेत. पंचांना आढळलं तर लगेचच पंच त्या ठिकाणी पेनल्टी घोषित करतील. पंच गोटे अर्थात आमचे सुनील म्हात्रे प्रमुख पंच आणि स्क्वेअर लेगला पंच सुरेश घरत आणि तिसरे पंच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये भाऊ पाटील. सलामी जोडी खेळपट्टीवर नितीन आणि विनोद आणि महेंद्र पहिलं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू ब्लाइंड स्विंग जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. कुठल्याही प्रकारे चेंडूवर नजर न ठेवता याला म्हणतात ब्लाइंड स्विंग. डॉट बॉल जातोय. कुठल्या प्रकारची धाव नाही. 4 षटकांची मॅच असणार आहे. गंगामाता गुंदवली विरुद्ध जे हनुमान सरवली. टॉस जिंकून जे हनुमान सरवली संघ कॅप्टनने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिलं मॅन्डेटरी षटक, पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. महेंद्र स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. पंचांचा काय इशारा येतोय? 4 या 6 सिक्सर षटकार. एक हा बॉलीवर घेऊन हा चेंडू लाफ्ट केलेला होता, फेकून दिला होता. क्रिकेटमधला सर्वात सुरक्षित फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये अगदी कॅल्क्युलेटेड सिक्सर. षटकारांनी नितीन आपलं खातं उघडते, संघाचंही खातं उघडते. धावसंख्येला शुभारंभ झालेला आहे, प्रारंभ झालेला आहे, श्री गणेशा झालेला आहे. या चेंडू मात्र डाव्या स्टीच्या खूपच बाहेरून जात आहे. एक आगळावेगळा अंदाज आमचे पंच गोट्या यांचा. एक जागेवरनं हलकीशी उडी घेऊन मी सांगितले आमचे तिन्ही जे पंच आहेत, पंच सुनील म्हात्रे असतील, सुरेश घरत असतील, पंच भाऊ पाटील असतील, तिघांचाही अंदाज वेगळा आहे. फुल टॉस चेंडू आहे. सरळ फेकून द्यायला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला. फक्त एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या झालेली 7-8. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडू डॉट बघायला मिळाला. दुसऱ्या चेंडू षटकार, त्यानंतर वाईड आणि त्यानंतर एक म्हणजे एकंदरीत 8 धावा झालेल्या आहेत. याला मात्र व्हाट अ शॉट. जबरदस्त फटका, लांब पल्ल्याचा षटकार. नेता आमचा केलेली आहे. जवळपास आपण जर बघितलं तर 102 मीटरवरला हा षटकार आहे विनोदाच्या बॅटमधून आलेला.
टाळ्यांचा आवाज आपल्याला पोहोचतोय. आतापर्यंत सर्वात लांब पल्ल्याचा षटकार आहे. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये आपण बघितले शाहिद आफ्रिदी याने 153 मीटरचा षटकार लगावला होता जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध मॅक्लेरनच्या गोलंदाजीवर. आणि मला असं वाटतं तिथूनच आउट ऑफ द पार्क, कारण मैदान जे होतं मैदानाच्या बाहेर एक पार्क होतं आणि पार्कच्या गार्डन होती, गार्डनच्या बाहेर हा षटकार लगावला गेला. यावर मात्र क्रॉस बॅटेड आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू सरळ निघून गेला तो यष्टी रक्षकाच्या हातात. डॉट चेंडू निर्धाव, पण अजूनही चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण आतापर्यंत या षटकामध्ये 2 षटकार आलेले आहेत. 14 धावा झालेल्या आहेत. 14 चांगली सुरुवात आहे. तुम्ही जेव्हा 10 पेक्षा जास्त धावा बनवता तेव्हा एक चांगली सुरुवात म्हणता येईल. याला फक्त थोडंसं हलक्या हाताने खेळ, चेंडू हवेत आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणि त्यावर मात्र विनोदला संधी मिळाली 1 धाव पूर्ण करण्याची. आणि पहिल्या षटकाचा विचार जर आपण केला आतापर्यंत 15 धावा. पहिले षटक समाप्त झालेले, पहिल्या षटकामध्ये बिनबाद 15, एक चांगली सुरुवात आहे. कारण अशाच प्रकारे जर बॅटिंग केली तर प्रोजेक्टेड स्कोर विल बी 60 पर्यंत धावसंख्या जाऊ शकते. पण क्रिकेट ही एक अनिश्चितता आहे, कारण आता पहिलीच मॅच जी बघितली होती, पहिल्या मॅचमध्ये अष्टमी ठाकूरपाडा संघाने 2 षटकामध्ये 30 धावा पटकावल्या. त्यानंतर मात्र त्या संघाच्या 4 षटकामध्ये धावसंख्या झाली फक्त 42. तर क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, क्रिकेटमध्ये अनिश्चितता असते. पहिल्या षटकात खूप चांगली सुरुवात आहे. याचप्रमाणे सुरुवात जर ठेवली तर एक चांगली मोठी धावसंख्या गंगामाता गोंदवली संघ उभी करू शकतो. पण मात्र यानंतर कमबॅक केलं तर कुठेतरी धावसंख्येला लगाम लागू शकतो जर्मन सरवली संघाच्या गोलंदाजांनी. बिनबाद 15, खास करून नितीनने 1 षटकार लागवला. नितीन खेळटोपला वैयक्तिक 7 धावांवर आणि विनोदने सुद्धा 1 षटकार लगावलेला आहे. आणि विनोद सुद्धा 7 धावांवर खेळते. 2 अवांतर धावा आहेत, 3 अवांतर धावा, धावसंख्या झाली 15. बिनबाद 15 आणि दुसरं षटक गोलंदाजीसाठी येतोय प्रवीण. विनोद आणि नितीन अशी ही बिनीची जोडी खेळपट्टीवर आहे. यस, नक्कीच जमेची बाजू आहे. तसे विनोद सध्या प्रॅक्टिसमध्ये फार कमी असतो, कारण ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये एक धुरा सांभाळत असल्यामुळे सध्या प्रॅक्टिसला खूप कमी असतो. पण क्लास आपण म्हणतो ना, क्लास ज्याकडे आहे तो मात्र कधीही तुटत नाही. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. प्रवीण शॉर्ट रन अप, राईट आर्म. यावर मात्र चांगला फटका कट केलेला आहे चेंडू पॉइंटला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, त्यामुळे 1 पेक्षा जास्त मिळणार नाहीये. एकच धाव, धावसंख्या झाली 16. बिनबाद 16, चांगला फटका होता. खरं तर क्लास म्हणता येईल. शेवटच्या क्षणी बघितले की चेंडू उजव्याष्टीच्या बाहेर थोडा खाली राहतोय. चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दिली होती पॉइंटला आणि त्यावर 1 धाव पूर्ण केली विनोद यांनी. आता मात्र खेळण्यासाठी सज्ज होईल नितीन. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, चेंडू एका टप्प्यानं जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावा. नितीनला बघितला पण पहिला फटका सुद्धा अशाच पद्धतीने त्याने लगावला होता, अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. आणि हा फटका सुद्धा थोडासा बॅकफुटला आला आणि अचूक टायमिंग, फुटवर्क सुद्धा खूप चांगलं बघायला मिळालं. नितीनचं एक वैशिष्ट्य आहे, नितीनने फक्त पहिला चेंडू जो खेळला होता त्यामध्ये फुटवर्क बघायला मिळाला आणि त्यानंतर मात्र नितीन चांगल्या प्रकारे बॅटिंग करतोय, फुटवर्कचा वापर करतोय. धावसंख्या झालेली 20. याला मात्र बॅटला स्पर्श करून चेंडू शॉर्ट फाईन लेगकडे जातोय. तोपर्यंत मात्र संधी मिळाली नितीनला स्ट्राईक रोटेट करण्याची आणि एका धावेने धावसंख्या वाढते 21. आडव्या बॅटनं क्रॉस बॅटेड फटका खेळलेला आहे, मिड विकेटला आहे, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. फक्त आणि फक्त 1च धाव विनोदला मिळाली. धावसंख्या झालेली 22. स्कोर धावसंख्या सातत्याने धावपळ खालता ठेवताना दिसत आहेत दोन्ही बॅटर.
आणि हे फार महत्त्वाचं आहे. जेव्हा जेव्हा तो चांगला चेंडू असेल तुम्ही लाईफलाईनचा वापर करायला हवा, खराब चेंडूचा समाचार घ्यायला हवा आणि सीमारेषेचा रस्ता त्याला दाखवायला हवा. हेच तर खरं तर क्रिकेट आहे, क्रिकेटचं सूत्र आहे. प्रवीण पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट सरळ फेकून दिलेला आहे. अगदी आमच्या VIP कक्षामध्ये मान्यवरांना सलामी देणारा हा षटकार. यानंतर एजी स्पोर्ट निंबवली आणि देवेश स्पोर्ट पाये दोन्ही संघ कॅप्टनने टॉससाठी तयार राहायचं आहे. देवेश स्पोर्ट पाये आणि एजी स्पोर्ट निंबवली. दोन्ही कॅप्टनने फक्त संपर्क साधायचा आहे. देवेश स्पोर्ट पाय आणि एजी स्पोर्ट निंबोली संघ कॅप्टनने संपर्क साधायचा आहे. यामध्ये चांगला चेंडू आहे, अपील केलं जाते आणि जोरदार अपील आणि याच बरोबर नितीन याची खेळी पायचीच्या रूपाने संपुष्टात. अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन हे लक्षात घ्यायचं आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. पायचीच्या रूपाने नितीन याची खेळी संपुष्टात आलेली आहे. बाद होण्यापूर्वी नितीन याने खरं तर 2 षटकार आणि 1 चौकार लगावला आणि जी खेळी केलेली आहे 18 धावा. टाळ्यांचा आवाज सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचतोय कारण खूप चांगली सुरुवात आपल्या संघाला त्यांनी करून दिलेली आहे. बारावे प्लेयर जे असतील अर्थात गोपीनाथ पाटील गुंदोली संघाचा आहे आणि त्याचबरोबर मारुती पाटील हा सरवडी संघाचा आहे. दोघांनाही त्यानंतर सन्मानित करण्यात येईल, खास करून आकर्षक गिफ्ट देऊन. मॅच संपल्यानंतर डेफिनेटली कुणालाही नाराज केलं जाणार नाही. म्हणून तर ही स्पर्धा आपण का म्हणतोय, ना भूतो न भविष्यती. किंग ग्रुप आणि याचं संपूर्ण श्रेय दिलं जाईल ते किंग ग्रुप. संदेश वखारे असतील, रोहन पाटील असतील, सुनील पाटील असतील, त्याचबरोबर विक्रम नाईक, आमचे तिन्ही पदाधिकारी आहेत किंग ग्रुपचे. त्यांची अपार मेहनत. आता बॅटिंगसाठी जातोय हेमंत पाटील. भोलेश जातोय तिसरं षटक हाताळण्यासाठी. यामध्ये बॅकफुटला जाऊन अगदी कॉपीबुक स्टाईल फटका खेळलेला आहे. कॉपीबुक स्टाईल म्हणता येईल आणि क्लास क्रिकेटर अशा प्रकारचे फटके खेळतायत. कारण हेमंतने बघितलं थोडासा कॉपीबुक स्टाईल मागे आला होता, विनोदने बघितलं थोडासा बॅकफुटला आला आणि अगदी स्टायलिश फटका खेळला. 2 धावा पूर्ण केल्या. 2 धाव्याने धावसंख्या वाढते. याला छपाल क्रॉस झाला आणि कंट्रोल हुक शॉट. चेंडू सरळ जाते लॉंग लेग सीमारेषा पलीकडे चौकार. नितीन बाद झाल्यानंतर मात्र पूर्णपणे सूत्र विनोदने आपल्या हातात घेतलेले आहे. धावपळक हलता ठेवतोय. पहिल्या चेंडूवर त्याने 2 धावा पटकावल्या, त्यानंतर इम्प्रुवाइज फटका खेळला. अगदी उजव्या स्टिच्या बाहेर जाऊन चेंडूला सरळ फेकून दिलं, ते म्हणजे लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. आता मात्र धावसंख्या सुद्धा वेगाने वाढते. धावसंख्या झाली 34. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि नक्कीच गंगामाता गुंदवली हा संघ 50+ कडे पाहत असणार आहे. ज्या अंदाजाने बॅटिंग होते सुरुवात नितीने करून दिली, त्यानंतर विनोद चांगली बॅटिंग करताना दिसतोय. हेमंत नॉन स्ट्रायकर उभा आहे. पुन्हा एकदा शबल क्रॉस झाला. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू अगदी त्याच दिशेनं जातोय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. 4 धावा. बॅक टू बॅक दुसरा चौकार. देवेश ग्रुपचे सर्वा तसेच आमच्या पायगावचे सुप्रसिद्ध उद्योगपती
उमेशजी मुकादम यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे उमेशजी मुकादम. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार बघायला मिळाला आणि चौकाराने आता मात्र धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या झाल्या 38. यानंतर टॉससाठी साईकृपा डोंगे आणि जय बजरंग कारिवली दुसऱ्या फेरीतली मॅच असणार आहे. दोन्ही कॅप्टननी टॉससाठी तयार राहायचं आहे. साईकृपा डोंगे आणि जय बजरंग कारिवली. चांगली सुरुवात बघायला मिळते गंगामाता गोंदवली संघाची. खरं तर टॉस हरल्यानंतर बॅटिंगला त्यांनी प्रारंभ केला आणि आतापर्यंत खूप चांगली सुरुवात. 38 धावा, 19 धावांवर खेळतोय विनोद. त्यामध्ये बघितले आपण त्यांनी तब्बल 2 चौकार आणि 1 षटकार लगावलेला आहे. स्विच इट. टायमिंग तितकंसं चांगलं झालं नाही. चेंडू जाईल शॉर्ट थर्डमॅनला. थोडासा दुरून फटका खेळला होता त्यामुळे टायमिंग तितकंसं चांगलं झालं नाही. मात्र 1 धाव पूर्ण करतोय विनोद आणि वैयक्तिक आपल्या 20 धावांवर खेळतोय. त्यामध्ये 2 चौकार आणि 1 षटकार त्याने लगावलेला आहे. आणि गंगामाता गोंदवली संघाची धावसंख्या झाली 39 आणि हेमंत देतोय उंचापुरा. हेमंतचं असं वैशिष्ट्य आहे रेग्युलर क्रिकेटमध्ये खेळताना सुद्धा एक आक्रमक बॅटिंग करायचा. आता 40+ मध्ये आपल्या संघासाठी काय करते बघायचं आहे या मॅचमध्ये. शॉर्ट आर्म पुलचा फटका. चेंडू जाईल वाईड ऑफ लॉंग ऑनला. मात्र दुसरी धाव खरं तर विनोदला पूर्ण करायची होती. पण तो कसं असतं की जेव्हा हेमंतने बघितलं की दुसरी धाव होणार नाही, दुसरी धाव घेण्याचा त्यांनी प्रयत्नच केला नाही, प्रतिसाद दिला नाही आणि पुन्हा एकदा विनोद मात्र आपल्या पॉईंटमध्ये परत गेलेले आहेत. 40 धावा होत आहेत. 40 1 बाद 40. पुन्हा एकदा स्विच खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र स्वैर आहे. पंचांचा काय इशारा आहे पाहूया. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक आगळा वेगळा अंदाज. सुनील म्हात्रे अर्थात पंच गोट्या यांचा एक अंदाज आगळा आहे. नो बॉलचा इशारा करताना सुद्धा त्यांची एक ॲक्शन वेगळी असते. व्हाईट बॉलचा इशारा करताना ॲक्शन वेगळी असते. अगदी उजव्या स्टेजच्या बाहेर येऊन हा चेंडू खेळलेला आहे आणि डीप स्क्वेअर लेगला एक चांगला झेल समाप्त केला जातोय. जवळपास आपण जर बघितला जवळपास उजव्या स्टेजच्या खूपच बाहेर जाणाऱ्या चेंडूला सफल क्रॉस येऊन फटका चांगला खेळला मात्र जागा चुकीची निवडली. पण एक गोष्ट या ठिकाणी टाळ्यांचा आवाज नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचेल कारण विनोद यांनी जी बॅटिंग केलेली आहे 20 धावांची खेळी केलेली आहे. 2 चौकार लगावले, 1 षटकार लगावला आणि खास करून नितीन आणि विनोद यांनी खूप चांगली पार्टनरशिप केली आणि संघाला आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेला आहे. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. पहिला नितीन यांनी चांगली बॅटिंग केली होती. नितीन यांनी जी खेळी केली होती 18 धावांची. त्यानंतर विनोद यांनी सुद्धा 20 धावांची खेळी केली आणि विनोद बाद झाल्यानंतर आता मात्र बॅटिंग करण्यासाठी जातोय दीपक. आता मात्र दीपक आणि हेमंत अशी जोडी आहे. संघाचा कॅप्टन आहे. अंतिम षटक गोलंदाजीसाठी येतोय संजय. संजय पुन्हा एकदा मार्कस होईल. हा षटकातील पहिलाच चेंडू घेऊन आडव्या बॅटने खायचं. ऑफ स्ट्राईम खरं तर उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू होता. धावाची शक्यता आहे. आणि मात्र गोल्डन डक गोल्डन डकवर बाद झालेले दीपक. कुठल्या बाजूला चेंडू न खेळता हा दीपक बाद झालेला आहे. धावसंख्या झाली 42. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. गंगामाता गोंदवली हा संघ 50+ कडे पाहत असणार आहे. 50 धावा होतील का हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे.
कारण संजय कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, कमबॅक करून देतोय का आपल्या संघाला, ते महत्त्वाचं आहे. कारण खेळपट्टीवर हेमंत आहे, हेमंतकडे एक क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. तुमचं नाव मोठं असून चालत नाही, योग्य वेळी तुम्ही मोठी कामगिरी करणं गरजेचं आहे. आता मध्ये बॅटिंग करण्यासाठी गेलेला आहे तो धीरज. संजय राईट आर्म, याला पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न, टायमिंग तितकं चांगलं झालेलं आहे. चेंडू जाईल फाईन लेग सीमारेषेकडे, पण मात्र पुन्हा असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषेकडे जातोय, पण पुन्हा एकदा चेंडू अडवण्यात यश येते आणि 2 धावा मात्र वाचवल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या झालेली आहे 44. अंतिम षटक, आता 4थं षटक हे मार्गस्थ आहे. यानंतर साईकृपा डुंगे तसेच जय बजरंग कारिवली दोन्ही संघ कॅप्टननी 4थ्या षटकाला प्रारंभ झाला, पण टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चेंडू हवेत आहे, झेल होईल का बघायचं आहे. आणि अगदी स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषेवर चांगला झेल समाप्त केलेला आहे. रणजित याने खूप चांगला झेल घेतलेला आहे. रणजित खरं तर लॉंग ऑफला होता आणि लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये हा चेंडू बराच वेळ हवेत आणि रणजितने झेल घेतले आणि हेमंत याची खेळ सुद्धा संपुष्टात आलेली आहे. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी संजय पाटील. येस 40+ सुप्रसिद्ध खेळाडू, उत्कृष्ट खेळाडू प्रभाकरजी भोईर यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. संजय टू संजय, याला मात्र आडव्या वाटणे खेळलेला चेंडू सरळ जातोय तो, म्हणजे मिड विकेटला कुठलाही क्षेत्ररक्षक नाही, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, प्रेशर बिल्डअप केला जाते आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झाली 46. 50चा आकडा पार होईल का, कारण अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खरं तर नितीन आणि विनोद जेव्हा खेळपट्टीवर होते असं वाटलं होते की 60चा आकडा पार होईल, पण त्यानंतर मात्र कमबॅक करताना पाहतोय आपण, खास करून शेवटच्या षटकामध्ये संजय खूप चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. संजय पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. धावसंख्या झालेली आहे 46. गंगामाता गुंदवली विरुद्ध जय हनुमान सरवली या 2 संघामधील मॅच आपण पाहतोय. आज ही खरं तर 4थी मॅच आहे. आज या स्पर्धेला प्रारंभ झाला. सरळ पूल केलेला आहे, चेंडू हवेत आहे, झेल होते का बघायचं आहे. डीप मिड विकेटला झेल घेण्यात आलेला आहे. पंचांचा काय इशारा आहे पाहूया, पंच पाहणी करतायत. पंच सुनील मात्रेने पाहणी केलेली आहे. माटे फलंदाज बाद आहे, अगदी काही इंच सीमारेषेच्या आतमध्ये झेल घेतलेला आहे. शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या झाले 46. निम्मा संघ गारद झाले 5 बाद 46. शेवटचा चेंडूवर एखादा मोठा फटका जर लागला तर 50चा आकडा पार होईल. आता मध्ये बॅटिंग करण्यासाठी जातोय प्रेमनाथ. शेवटचा चेंडू खेळण्याची संधी मिळणार आहे. धीरज नॉन स्ट्रायकर यांना आहे. धीरजला मात्र खेळण्याची संधी मिळालेली नाहीये. धीरज मात्रे धीरज मात्र आपले फलंदाज बाद होताना पाहतोय नॉन स्ट्रायकर यांना, आणि संधी मिळणार नाही. कदाचित नो झाला असेल, वाईट झाला असेल, स्ट्राईक रोटेट झाली तर संधी मिळू शकते, पण ते जर तरला क्रिकेटमध्ये फारसं महत्त्व नसतं. प्रेमनाथ शेवटच्या चेंडूचा सामना करेल. धावसंख्या 46.
स्टेप आउट झालेला आहे, स्लॉक केलेला आहे आणि चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमारेषेकडे. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली, दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 48 धावा झालेल्या आहेत आणि 49 धावांचं लक्ष. आपण लगेच जाऊया टॉस बॉक्समध्ये. दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच आपण पाहणार आहोत. यानंतर टॉस होईल. जय बजरंग कारविडी विरुद्ध साई कृपा डुंगे. दोन्ही कॅप्टननी तयार राहायचं आहे. अखिल भारतीय शिक्षक साहित्यिक कला क्रीडा मंडळ आयोजित कोण होणार महाराष्ट्राचा महागायक श्री रवींद्र तरे सर यांनी राज्यस्तरीय कराओके गायन स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवून विजेता झाल्याबरोबर त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकता किंग ग्रुप संदेश वखारे असतील, विक्रम नाईक, रोहन पाटील, सुनील पाटील यांच्याकडनं खास करून एक किंग ग्रुप यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि तसेच 40+ नवनिर्मित विद्यमान अध्यक्ष सन्माननीय श्री संजयभाई म्हात्रे साहेब यांच्याकडनं विशेष अभिनंदन. आणि आज विशेष म्हणजे रवींद्र तरे सर आमच्या सोबत होते आणि खरं तर एक आदर्श टीचर म्हणून त्यांची ख्याती आहे आणि A1 सूत्रसंचालक आहेत आणि त्यांनी दाखवून दिलेलं आहे की महाराष्ट्राचे महानायक म्हणून खास कराओके जी स्पर्धा झाली संपूर्ण महाराष्ट्रावर नांदेड या ठिकाणी ते त्यांनी प्रथम क्रमांक मिळाला. रवींद्र तरे सर आपलं खूप खूप अभिनंदन. आपण वळूया टॉससाठी. टॉसकडे दोन्ही कॅप्टननी त्वरित टॉस बॉक्समध्ये यायचे. स्वर्गीय जयेंद्र मारुती म्हात्रे टॉस बॉक्स आणि यासाठी विशेष आभार मी व्यक्त करतोय मान्य श्री ज्ञानेश्वर जयेंद्र म्हात्रे यांचं. दोन्ही कॅप्टननी दुसऱ्या फेरीतली मॅच असणार आहे. वेलकम, स्वागत आणि अभिनंदन सुद्धा आहे कारण पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली सुरुवात केलेली आहे. तुमचं स्वागत आणि अभिनंदन आहे. पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली सुरुवात केलेली आहे. प्रभाकरजी भोईर आमचे मान्यवर येतील आणि त्यांच्या शुभास्ते टॉस होईल. प्रभाकरजी वेलकम, आपलं खूप खूप स्वागत आहे. टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभास्ते टॉस होईल. कॉईनची तुम्हाला खरं तर माहिती आहे तरी पुन्हा एकदा देणं गरजेचं आहे कारण आम्ही सातत्याने देणार आहोत. कारण एक बाजू म्हटली की किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि न भूतो न भविष्यती त्याचं कारण सुरुवातीपासून आपण पाहतोय आणि दुसरी बाजू जी आहे अर्थात 40+ अध्यक्ष चषक 2025 4 षटकांची मॅच असणार आहे. प्रभाकरजी आपल्या शुभास्ते टॉस. कॉलिंग कोणाकडनं होईल? साई कृपा डुंगे संघाचे कॅप्टन. त्यांचं म्हणणं आहे की किंग ग्रुप, पण मात्र टॉस जो जिंकलेला आहे जय बजरंग कारविडी संघाने. प्रभाकरजी आपलं खूप खूप आभार. आपण टॉससाठी आलात. पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं. थोडीशी चर्चा तर झालीच पाहिजे. खरं तर दोन्ही कॅप्टनचं सुरुवातीला पुन्हा एकदा अभिनंदन कारण पहिली मॅच डॅसिंग अंदाजामध्ये जिंकलेली आहे. टॉस जिंकलेला आहे, कसा अनुभव पहिल्या मॅचमध्ये? असं म्हणजे ह्या स्टेडियमवर आम्ही पहिल्यांदा खेळतोय आणि पहिली मॅच चांगल्या फरकाने सुद्धा जिंकलोय. 4 षटकांची मॅच आहे. निर्णय काय असणार आहे महत्त्वपूर्ण? क्षेत्ररक्षण करणार. विशेष उद्देश काय? कारण फ्लड लाईट आहे, अगदी खूप चांगला प्रकाश आहे, दुधी प्रकाशाने नावून निघालेलं आहे मैदान DD ग्राउंड भिनार. या पाठीमागे विशेष उद्देश काय आहे क्षेत्ररक्षण करण्याचा? कारण दोन्ही संघ अगदी जवळचे असल्यामुळे पारंपरिक लढत नेहमीच बघायला मिळते. हा नक्कीच. हा संघ आमच्या शेजारीच गावात राहतोय त्याच्यामुळे आमचा नेहमी त्यांचा सामना होत असतोय आणि चांगली टीम आहे त्यांची. प्रथम फलंदाजी गोलंदाजी घेण्याचं कारण हेच की आपण त्यांनी घेतलेला टार्गेट आपल्याला समजेल त्याच्यावरून आपण खेळू शकतो. डिपेंड थोडासा अंदाज येईल त्या अनुसरून बॅटिंग लाईनअपचा विचार करण्यात येईल. हाच या पाठीमागे उद्देश आहे. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. काय निर्णय घेतला असता टॉस जर जिंकला असता तर? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. थोडंसं मनाच्या विरुद्ध झालेलं आहे, पण कसं असतं की जर तुम्ही जर चांगली बॅटिंग केली, मोठी धावसंख्या उभी केली
तर कदाचित तुम्ही समोरच्या संघाला पराभूत करू शकता. साधारण काय माइंडसेट असेल, किती धडपड जाण्याचा प्रयत्न असेल? 40+ जाण्याचा प्रयत्न करू, कारण समोरचा संघ सुद्धा एकदम मजबूत तगडा संघ आहे. पहिल्या मॅचमध्ये थोडीशी जिंकण्याची उणीव भासली, पण तुमच्या संघाने चांगला खेळ केला. या मॅचमध्ये काय संघामध्ये बदल करण्यात येईल का संघ तोच खेळेल? तोच संघ खेळेल. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट मित्रांनो. यानंतर दुहेरीतली पहिली मॅच होणार आहे, कारण दोन्ही संघाने एक एक मॅच जिंकलेली आहे. त्यानंतर दुहेरीत ते संघ समोरासमोर उभे ठाकलेले आहेत. जय बजरंग कारवली संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि साई कृपा डोंगे संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांना खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. जाऊया आपण, मॅच सुरू होणार आहे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक. तब्बल 29 स्पर्धेचं आतापर्यंत त्यांनी धावतं समालोचन केलं आहे 40+. तेच आमचे सहकारी समालोचक कालीरामजी केनी आणि त्यांच्या सोबत समालोचन करण्यासाठी सज्ज होतील. खरं तर त्यांचे ऑर्गनाईज कमिटीचे ॲक्टिव्ह मेंबर आहेत सुनील पाटील. धन्यवाद महागुरु डॉक्टर गवडी सर. सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. 40+ अध्यक्ष चषक 2025 मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. तर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. 48 फलकावर लागले गेलेत. 49 टार्गेट समोर घेऊन हे सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तर सलामीचे बॅटर्स, आघाडीचे बॅटर्स आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय महेंद्र, तर नॉन स्ट्राईक एंडला कबीर. हे सलामीचे आघाडीचे बॅटर्स आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो. पहिले षटक हाताळण्याकरिता प्रेमनाथ. या स्पर्धेची पहिली रजनी, पहिली रात्र आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. एक चांगलं असं आयोजन किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य याच्या आयोजनाखातीर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एकोणपन्नास धावांचं टार्गेट समोर असताना हे सलामीचे बॅटर्स महेंद्र स्ट्राईक एंडवर, गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय प्रेमनाथ सज्ज होईल. पंचांचा इशारा आलाय. दुसऱ्या डावाला, दुसऱ्या इनिंगला होती सुरुवात. दुसऱ्या डावातील पहिला बॉल. यावेळेस चांगला चेंडू, बॅटची एज, पंचांचं बोट आकाशाकडे, लागणारा हा पहिला धक्का. पहिल्याच बॉलवर सफलता अर्जित केली गेली आणि पहिला बार लाख मोलाचा पहिला विकेट खूप महत्त्वाचा मानला जातोय आणि तो मिळवला गेलाय प्रेमनाथ या गोलंदाजच्या माध्यमातून. सुरुवात चांगली झाली. ज्या पद्धतीने पाहिलं तर बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंगमध्ये 48 बनवल्या गेलेत. 49चं टार्गेट समोर ठेवलंय, परंतु सुरुवात चांगली केली गोलंदाजानं. पहिल्याच बॉलवर महेंद्रला माघारी परतवलं गेलंय. डगआउटच्या आश्रयाला जात असताना आपण त्याला पाहिलं. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय संजय. पहिल्या बॉलवर जरूर विकेट आली, परंतु जेव्हा जेव्हा धावांचा पाठलाग केला जातोय तेव्हा भागीदारी, पार्टनरशिपला खूप महत्त्व असते आणि ह्या दोन्ही बॅटरला मात्र इथून पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. प्रेमनाथ पुणे एकदा या षटकातील दुसरा चेंडू. यावेळी चेंडू हवेत आहे. संधी बनली आहे. क्षेत्ररक्षक मिड ऑफ क्षेत्रामध्ये चांगला झेल. अजून एक फलंदाज होईल फेल.
प्रेमनाथ हा गोलंदाज. जेव्हा आपण कमाल करतो ना मैदानाच्या आतमध्ये, तेव्हा मात्र धमाल आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. ही धमाल कमाल हे प्रेमनाथ या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही उतरता तेव्हा मात्र तुम्हाला मेहनत करावी लागते. मेहनत कराल तेव्हाच मात्र तुम्ही यशाचे दरवाजे उघडाल. हेच मात्र उघडले जात आहेत 2 विकेटच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने पाहिलं तर 49 आव्हानाचा पाठलाग करत असताना पहिल्याच 2 बॉलवर 2 विकेट मिळवले आहेत. प्रेमनाथ हा गोलंदाज हॅट्रिकवर उभा टाकलाय. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षण दूर राहिला चेंडू. एक टप्प्याकडे चेंडू अडवलं गेलं. संधी होती बॅटरला मात्र 2 धाबा कंप्लीट करण्याची. तिसऱ्या चेंडूवर मात्र अकाउंट ओपन झालंय. फलंदाजाचं, रवींद्रचं आणि संघाचं अकाउंट सुद्धा तिसऱ्या चेंडूवर खुलं करत असताना 2 धाबा फलकावर आहेत. 2 विकेट्स गमावल्या गेल्या. 2 वर 2 अशी परिस्थिती आपण पाहतोय. 49 धाबांचा पाठलाग करत असताना जय हनुमंत सरवली टीम. यावेळेस इनफिल्डच्या वरनं एफर्ट चांगले पाहायला मिळाले. ज्या पद्धतीनं पाहिलं तर इनफिल्डच्या वरनं चेंडू गेला असता, परंतु एफर्टला खूप महत्त्व असतं मैदानाच्या आतमध्ये. हेमंत या क्षेत्रच्या माध्यमातून हे एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचंच कारण म्हणलं फक्त सिंगल मात्र बॅटरला मिळालं. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 3 या अंकावर आपल्याला पाहायला मिळते. चेंडूंचा खेळ झालाय 4. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं पाहिलं तर षटकाची सुरुवात विकेट झाली, त्यानंतर पुढील चेंडूवर विकेट आली आणि मागील चेंडूवर पाहिलं तर संधी होती, परंतु खूप कठीण झेल होता. चेंडू अडवण्यात यश आलं क्षेत्ररक्षकाला. चला वेल दौडू नका, मॅचला सुरुवात करायची. आपला शेड्यूल आहे तो आपल्याला लवकरात लवकर कंप्लीट करायचा आहे. गोलंदाज प्रेमनाथ पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस ऑन साईडला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जरूर चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला गेला होता. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मुभा होती बॅटरला. 2 धाबा कंप्लीट करण्याची. 2 धावेने धावफलक पुढे जाईल 5 या अंकावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. पाच चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 5 धाबा फलकावर. 2 विकेट्स जरूर गमावल्या गेल्यात या षटकामध्ये पहिल्याच 2 बॉलवर. यावेळेस अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. खोलवर टेपाचा चेंडू हाताला गेलाय आणि त्याचं कारण बनलंय डॉट चेंडू. डॉट चेंडूनं पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आहेत 5. 2 गड्याच्या मोबदल्यात 49 धावांचा पाठलाग करत असताना जय हनुमान सरवली. वॉट अ स्टार्ट. अतिशय सुरेख दमदार सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय. प्रेमनाथ पाटीलच्या माध्यमातून काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. अगदी अचूक टप्पाची गोलंदाजी आपण पाहिली. त्याच टप्पावर गोलंदाजी झाली आहे ज्या ठिकाणावर विकेट मोठ्या फटक्यांसाठी अगदी कठीण होऊन बसलाय टीम सरावलीला. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सुनील पाटील कशा प्रकारे गोलंदाजी करावी याचे एक उत्तम उदाहरण या ठिकाणी पेश केलंय या प्रेमनाथ पाटीलला. या गोलंदाजाने थोडं स्पीडअप करा. टीम गंगामाता गुंदावलीचे कॅप्टन चला थोडं स्पीडली गेला या सुनील. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने पाहिलं तर कमालीची गोलंदाजी राहिली. पहिल्या 2 बॅटरला मात्र पहिल्या 2 चेंडूवर माघारी परतवलं गेलं आणि त्याचं कारण बनलं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 5 धावा फलकावर आहेत, परंतु जीवनात कधी खचून जायचं नाहीये, कारण वेळ सगळं बदलत असते. त्यासाठी फक्त संयम असावा लागतो. तो संयम मात्र बॅटरला ठेवावा लागेल. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे तर मात्र हे लक्षात घेऊन फलंदाजी करावी लागेल. यस अगदी बरोबर आहे. पूर्णपणे सहमत आहे सुनील पाटील तुझ्याशी. कारण या ठिकाणावर ज्या प्रकारचं लक्ष उभं केलंय ना टीम गंगामाता गुंदावलीने, ते लक्ष मात्र पहिल्या ओव्हरमध्ये लक्षात घेतलं नाहीये. त्या उलट टीम गंगामाता गुंदावलीची सुरुवात अप्रतिम. तर शुभेच्छा आलेत संतोष पाटील सरवली यांच्या माध्यमातून या आयोजनाकरिता टीम करिता शुभेच्छा आलेत. धन्यवाद. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो धीरज आणले गेले दुसऱ्या षटकाकरिता. यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत. डीप क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेलंय. एक सिंगल इथं मात्र मिळेल बॅटरला. सिंगलच्या बढतीनं धावफलक पुढे जाईल. 6 अंकावर धावफलक.
नाही, या ठिकाणावर तुम्हाला ना मोठ्या फटक्यांचा प्रहार दाखवावा लागेल. बिगिट मोठ्या फटक्यांमध्ये डील करावी लागेल. लोकलचा प्रवास या ठिकाणावर चालणार नाहीये. हवाई मार्गाचा वापर तुम्हाला करावा लागेल मॅच जिंकण्यासाठी. अगदी बरोबर. 49 पाठलाग करायचा आहे. तुम्हाला मोठ्या फटका खेळावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. ते प्रयत्न कराल तेव्हा तुम्ही यशापर्यंत पोहोचाल. यावेळेस फटका आलाय. ब्लास्ट धमाका पाहायला मिळतोय बॅटरच्या माध्यमातून. 6-6. वाडा स्ट्रोक अप्रतिम फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी भरपूर आधी चेंडूची लाईन रीड केली आणि त्यानंतर मिडल ऑफ द बॅट झाला. मोहर उमटली होती त्या ठिकाणावर. कबरीच्या बॅट मधून हा ब्लास्ट आलाय षटकार. 6 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचले गेले 12 अंकावर. ज्या पद्धतीने पाहिलं तर आवश्यकता आहे आणि ज्या पद्धतीने आवश्यकता आहेत त्या पद्धतीने मात्र स्ट्रोक खेळला गेला बॅटरच्या माध्यमातून. रवींद्र हा बॅटर. यावेळेस ऑन साईडला यावेळेस चुकी घडली आहे. मैदानाच्या आतमध्ये चुकीला माफी नाहीये. चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकाराकरिता हा येतोय दमदार रुबाबदार चौकार. ओव्हर मध्ये चांगले फटके येतात कबीरच्या बॅट मधून आणि आवश्यकता देखील आहे. 49 धावा ठोकायच्या आहेत आणि त्या ठोकत असताना संघ मात्र दर्पणाखाली असताना मात्र काय कमालीची बॅटिंग त्या ठिकाणावर कबीर करतोय आपल्या टीमसाठी. आपल्या टीमला सांगतो त्या ठिकाणावर समंदर में उतरी गए तो किनारा भी आएगा और वक्त का क्या है, वक्त आज तुम्हारा है तो कल हमारा भी आएगा. वाट बॅटिंग. अगदी बरोबरच. जीवनामध्ये मोठं यश मिळवायचं असेल तर दिवस रात्र तुम्हाला करावं लागेल आणि ते केलं जातं मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने पाहिलं तर धावा आवश्यकता आहे आणि त्याच धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेस चेंडू हवेत. गोलंदाज चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट करत असताना आपण बॅटरला पाहिलं. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचले गेले 18. यस रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं त्या ठिकाणावर आणि आवश्यकता देखील आहे. धावा येणं महत्वाचं आहे. 49 पाठलाग करत असताना आतापर्यंत 18 धावफलकर पाहायला मिळत आहेत. सुनील धीरज गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा. यावेळेस फुलटॉस आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेकी होईपर्यंत मुभा होती बॅटरला. 2 धावा कंप्लीट करण्याची. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले गेले 20 अंकावर धावफलक. ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 2 चेंडूवर 2 विकेट्स आल्या आणि मी अगोदरच म्हटलं होतं की एशियाचा पाठलाग जेव्हा केला जातोय, धावांचा पाठलाग केला जातो, तेव्हा पार्टनरशिप ही खूप महत्त्वाची असते आणि ती पार्टनरशिप इथे मात्र बिल्ड केली जाते. यावेळेस ऑन साईडला फुलटॉस आहे. अलॉन द कार्पेट स्ट्रोक पाहायला मिळतो डीपमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं परंतु चांगली कॉलिंग सुद्धा मैदानाच्या आतमध्ये ह्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 धावेने धावफलक पुढे जाईल 22-22. ते मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 22 वर 2 अशी परिस्थिती आहे. 49 धावांचा पाठलाग करत असताना जय हनुमान सरवली टीमला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. संदेश जर आपण पाहिलं तर 12 चेंडूमध्ये आतापर्यंत 22 बनवल्या गेलेत. मात्र येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 27 धाव्यांची आवश्यकता आहे. यस 12 मध्ये 27. अर्थातच मी तर या ठिकाणावर एवढंच म्हणेन ना, मंजिल उन्हें नहीं मिलती जो घर बैठ के ज्ञान देते हैं, मंजिल उन्हें मिलती है जो मेहनत पे ध्यान देते हैं. आणि नक्कीच या ठिकाणावर दोन्ही टीम्सला मेहनत करत असताना आपण पाहतोय. तसेही ज्या ठिकाणी या प्रयत्नांची उडी मोठी असते ना, त्या ठिकाणी नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतोय. अर्थातच कट टू कट फाईट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल या 2 टीममध्ये. अगदी बरोबर. ज्या पद्धतीनं पाहिलं तर 12 मध्ये 22 बनवल्या गेलेत. आता मात्र 12 मध्ये 27 करावे लागतील विजयाकरिता.
कोणता संघ मात्र विजयाचा आनंद साजरा करेल, कोणता संघ मात्र पराभवाचं दुःख लपवेल, हे 12 चेंडू मात्र आपल्याला सांगून जातील. मात्र दोन्ही टीमला इथून मात्र प्रयत्न करावे लागतील आणि जो चांगला प्रयत्न करेल तो मात्र यशाचं दार उघडेल. कोणता संघ मात्र यश संपादन करेल हे 12 चेंडू आपल्याला सांगून जातील. यस, ड्रिंक्स ब्रेक देखील अगदी शॉर्ट टाइमचा असेल ना, याकडे पंच आपण लक्ष असू द्या. पाणी तो बहाना आहे, पाणी के साथ कुछ कहाणी, काहीतरी सांगितलं जातं त्या ठिकाणावरनं फलंदाजांना, कारण या ठिकाणावर लक्ष जे आहे ते 12 मध्ये 27 बनवायचे आहेत. मात्र तिसऱ्या षटकाची जबाबदारी कोणत्या गोलंदाजावर सोपवली जाईल. आपण जर क्रिकेट विश्वामध्ये पाहिलं, 50 षटकांचा सामना म्हटला तर 49 षटक खूप महत्त्वाचं. 20 षटकांचा सामना 2020 आपण सामना पाहिला तर 19वी षटक खूप महत्त्वाचं. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण विचार केला तर 4 षटकांचा सामना म्हटला तर तिसरं षटक खूप महत्त्वाचं. आणि ती जबाबदारी मात्र दीपक या गोलंदाजाच्या खांद्यावर सोपवली गेली. सहमत, पूर्णपणे सहमत आहे, कारण या ठिकाणावरनं या षटकानंतर तुम्हाला समजेल की शेवटच्या ओव्हरमध्ये धाबा किती राहतील. टीम गंगामाता गुंदावली, उशीर करत आहात तुम्ही, सो प्लीज वेळे संदर्भात आम्हाला सहकार्य करा. तिसऱ्या षटकाची सुरुवात होती. पहिलाच बॉल, यावेळेस हाफ ट्रॅकर होता, गती कमी होती, एसटी रक्षकाकडून चुकी होते. चेंडू विकेटच्या मागे जात असताना आपण पाहिलं, एक धाव तर कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न, इथे मात्र संधी आहे नास्ट्राईक केनला, मात्र फलंदाजाला बाद केले जात नाही. 40+ क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर रणनीती खूप महत्त्वाची असते. येणारा फलंदाज कोणता आहे नेक्स्ट तो मात्र बघितला जातोय, आणि त्या पद्धतीनं पाहिलं तर इथे मात्र बाद केला गेला नाहीये. इथे मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली, व्हाईट बॉलसाठी पडताळलं जाईल. व्हाईट बॉल आहे की फेअर डिलिव्हरी. तिसरे पंच आपण पाहतोय भाऊ पटेल आपले ही पडताळणी करत आहेत टीव्ही स्क्रीनवर. तर तिसऱ्या पंचांची इथे मात्र इशारा आला व्हाईट बॉलचा. तर व्हाईट आणि बाईच्या स्वरूपात अशा 2 धाबा इथे मात्र फलकावर जोडल्या जात आहेत. धाव फलक पाहिलं तर 24. यावेळेस फाईनली क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं डीप क्षेत्रामध्ये. चांगले रन विकेट सुद्धा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले, आणि त्याचं कारण म्हणलं 2 धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 26-26 या आकड्यावर पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 26 धावा फलकावर. सव्वीस धावा फलकावर गोलंदाज तयार. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, एसटी रक्षक चुकी करतोय, मात्र विकेटच्या मागे शॉर्ट फाईनली क्षेत्राच्या माध्यमातून इथून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यावेळेस किती धावा जमा केल्या आहेत ते मात्र डायरेक्ट हिट झालाय.
तर फलंदाज बाद झालाय. रुपेश दादा गंभीर नेता आमचा हाय दमदार. तर बॅटर कबीर माघारी परततोय. चांगली बॅटिंग राहिली या दुसऱ्या डावामध्ये. 22 धावांचं योगदान राहिलं. धावफलकावर धाबा आहेत 27. तर मात्र विजयाकरिता अजून 22 धाब्यांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 22. समीकरण जरूर फलकावर कठीण आहे, परंतु क्रिकेटच्या मैदानात कुठलंही समीकरण मोठं आणि छोटं नसतं. ते तुम्हाला मेहनतीच्या कष्टाच्या जोरावर मात्र करावं लागेल. स्ट्राईक एंडवर न्यू बॅटर आपण प्रवीणला पाहतोय. साथ द्यावी लागेल रवींद्र या बॅटरला. ज्या पद्धतीनं पाहिलं तर 10 मध्ये 22 करावे लागतील विजयाकरिता. यावेळेस आडव्या बॅटना चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला, तेव्हाच मोहरलेली होती 6 धाब्याची. हा येतोय धमाका, ब्लास्ट, षटकार 6. देवेश ग्रुपचे सर्वा उद्योजक उद्योगपती पाये उमेश मुकादम आपण मान्यवर कक्षामध्ये या. किंग ग्रुपचे अध्यक्ष संदेश वखारे यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. उमेशजी मुकादम, त्यानंतर एवन जोडी गुंदवली आणि जय गोलेश्वर मास्टर 40+ उत्कृष्ट खेळाडू नितीन भाऊ मात्रे आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. 40+ अध्यक्ष चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून धन्यवाद. यावेळेस चांगला चेंडू हाताला गेलाय. षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक खूप गरजेचं होतं, पण तेच गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळालं. डॉट चेंडू पाहायला मिळाला. धावफलक आपण पाहिलं तर 33 या अंकावर. गोलंदाज दीपक पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस फलटॉस होता, परंतु फायदा उठवता आला नाही बॅटरला. डॉट चेंडू पाहायला मिळाला. एकंदरीत या षटकाचा आपण विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडू हाताळले गेलेत. आता मात्र समीकरण पाहिलं तर 7 चेंडू 16 धावा. 7-16 हे समीकरण. गोलंदाज दीपक. यावेळेस ऑप्शनचा बाहेरचा चेंडू वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न इथे मात्र अनसक्सेस राहिलाय. बॅटरला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेटचं पतन. कर तू दिवाना मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय उमेशजी मुकादम, देवेश स्पोर्ट पाये या संघाचे करता धरता सर्व आपलं 40+ अध्यक्ष चषक 2025 या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. किंग ग्रुप महाराष्ट्र आयोजित ही भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण पाहतोय. तर 3 षटकाची समाप्ती झाली. धावफलकावर धाबा आहेत 35. आता मात्र अंतिम षटकामध्ये आपण समीकरण पाहिलं तर 6 चेंडू 14 धावा. स्ट्राईक एंडवर बॅटर आपण पाहतोय न्यू बॅटर रणजित सज्ज होत असताना गोलंदाजी ट्रॅकवर अंतिम षटकाकरिता विनोदला आणलं गेलं. ही जबाबदारी मात्र विनोद या गोलंदाजावर सोपवली गेली.
अनेक स्पर्धेमध्ये आपण त्याला चांगली गोलंदाजी करत असताना पाहिले, परंतु या मॅचमध्ये कशी पद्धतीची गोलंदाजी राहील विनोद या गोलंदाजाची. मात्र बॅटर समोर एकच ध्येय असेल, 6 मध्ये 14 बनवायचे आहेत. परंतु दोन्ही टीमसाठी मी एकच म्हणेन, संकटांना भिवू नका, संकटांना संधी मानून त्यावर मात करा. आता मात्र कोणता संघ इथे मात करेल. 6 चेंडू 14. यावेळेस चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. एक धाव तर कंप्लीट झाली, दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. ते मात्र कलेक्शन चुकीचं ठरलं आणि त्या दरम्यान मात्र 3 धाबा इथे मात्र कंप्लीट करत असताना ह्या दोन्ही बॅटरला आपण पाहतोय. यस नो वेट या 3 शब्दाचा समतोल साधला जातोय आणि त्याचं कारण बनलं या चेंडूवर 3 धाबा. तर मात्र समीकरण पाहिलं तर 5 चेंडू 11 धाबा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. अशा पद्धतीनं पाहिलं तर इनिंगची सुरुवात झाली होती. पहिल्याच 2 बॉलवर 2 विकेट मिळवले गेले होते प्रेमनाथ या गोलंदाजीच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र मिडल ऑर्डरने थोडंसं सावरण्याचा प्रयत्न केला गेला. तर मात्र अंतिम षटकामध्ये आपण समीकरण पाहिलं तर 5 चेंडू विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 11. 5-11 असं समीकरण आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये विजयाकरिता जय हनुमान सरवली टीम समोर हे लक्ष असेल. लक्ष लक्षात घेऊन तुम्हाला फलंदाजी करावी लागते मैदानाच्या आतमध्ये. मात्र ज्या पद्धतीनं गोलंदाजी आपल्या खांद्यावर सोपवली गेली, विनोद हा गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला, खोलवर टप्प्याचा चेंडू, पॅटला स्पर्श करून चेंडू तिथेच गरंगडत राहिला. संधी होती बॅटरला एक सिंगल कंप्लीट करण्याची. सिंगलच्या बढतीनं धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय धावफलकावर 39-39. आता मात्र 4 चेंडू 10 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये विजयाकरिता जय हनुमान सरवली टीम समोर. गोलंदाज विनोद, आतापर्यंत चांगले चेंडू हाताळले गेलेत. यावेळेस अजून एक चांगला चेंडू हाताळला गेलाय. जोरदार अपील पाहायला मिळते. बॅटची एज आणि पंचांचं बोट आकाशाकडे. विकेटचं होते इथे मात्र पतन. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जात असताना हरिदास. मात्र समीकरण पाहिलं तर इथून 3 चेंडू 10 धावा. समीकरण जरूर मोठं आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. गोलंदाज विनोद गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक होते तिथे उपस्थित, मात्र झेल सुटला गेलाय. जीवनदान मिळतंय बॅटरला. मात्र एक सिंगल कंप्लीट करत असताना बॅटरला आपण पाहिलं धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 40 या अंकावर जाऊन पोहोचला गेले. आता मात्र 2 चेंडू विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 9. ह्या चेंडूवर जर मोठा फटका आला तर सामना रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मात्र सरळ व्ही मध्ये स्ट्रोक खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने पाहिलं तर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये मोठा गॅप आणि त्याबद्दल सरळ चेंडूला पाठवलं होतं सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता. सुनील धन्यवाद. आपण मान्यवर कक्षामध्ये स्वागत आणि सन्मानाकडे बोलतोय. स्वागत आणि सन्मान केलं जाईल देवेश स्पोर्ट पायी या संघाचे सर्वेसर्वा आणि देवेश ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष एक युवा उद्योजक उमेश शेठ मोकादाम यांचं स्वागत आणि सन्मान संदेश वखारे किंग ग्रुप
चे संस्थापक अध्यक्ष आणि भिवंडी समालोचक परिवाराचे सचिव यांचे शुभ हस्ते केला जातोय. धन्यवाद उमेशजी मुकादम. त्यानंतर आपण स्वागत सन्मान करूया गुंदोली गावचे उद्योजक उद्योगपती आणि एवन जोडीचे शिलेदार नितीन म्हात्रे आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. 40+ अध्यक्ष चषक 2025 भूतोना भविष्यती अशी स्पर्धा आपण पाहतोय. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य संदेश वकारे, रोहन पाटील, सुनील पाटील आणि विक्रम नाईक सर यांच्या माध्यमातून धन्यवाद. ओ टू सुनील. धन्यवाद केणी सर. ते मात्र समीकरण पाहिलं तर 1 चेंडू 5 धाबा म्हणजे तुम्हाला विजयाकरिता गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे. आत्मविश्वासाने मारलेली उडी नेहमी यश देत असते, मग ती पाण्यात असो की आयुष्यात. मात्र आत्मविश्वासाने मात्र फटका खेळावा लागेल बॅटरला. ज्या पद्धतीनं पाहिलं तर 1 चेंडू 5 धाबा. मात्र गोलंदाज आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीची गोलंदाजी या षटकामध्ये केली. एक चौकार जरूर आलाय, परंतु जे आवश्यक धावपळक होतं ते मात्र दिलं नाही आहे. मात्र 1 चेंडूमध्ये 5 धाबा रोखल्या जातील का? विनोद हा गोलंदाज ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅचला सुरुवात करायची. वेल दौडू नका मित्रांनो, आपल्याला आजचा शेड्यूल कंप्लीट करायचा आहे. एक चेंडू 5 धाबा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान सरवली टीम समोर हे लक्ष. गोलंदाज तयार. 1-5 असं समीकरण. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू. या चेंडूवर कुठली धाव नाही आहे. विजय इथं मात्र संपादन केलं जात आहे. गंगा माता गोंदवली टीम अभिनंदन. हार्ड लक टू जय हनुमान सरवली टीम. धन्यवाद सुनील पाटील. चला सर्वप्रथम दोन्ही टीमचे 12वे आपण या 12वे खेळाडूंचा देखील आपण इथे स्वागत आणि सन्मान करणार आहोत. गंगामाता गोंदवली गोपीमामा पाटील आणि जय हनुमान सरवली मारुती पाटील दोन्ही टीमचे 12वे. दोन्ही टीमच्या 12व्यांना सर्वप्रथम आपण गिफ्ट हॅम्पर देऊन सन्मानित करू. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच सुनील पाटील खेळाडूचं नाव आपण जाहीर करायचं आहे. चला 12वे खेळाडू या आपण. आणि पुढील 2 संघादरम्यान जो सामना आहे ते दोन्ही संघांना विनंती आहे की आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. सामन्यावर खेळाडूचं नाव आपण जाहीर करा. चला या दोन्ही टीम गोपीमामा या गंगामाता गोंदवली टीमचे 12वे आणि जय हनुमान सरवली चे मारुती पाटील